गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। आज आपण भारताचा विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासातील काही महत्त्वपूर्ण संदर्भ अभ्यासणार आहोत। हा इतिहास प्रश्नसंचाचा भाग 2 असेल। या ठिकाणी काही इतिहासातील महत्त्वपूर्ण संदर्भ देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, जो तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल। या भागातला पहिला मुद्दा निर्णय सागर छापखान्याशी संबंधित आहे। निर्णय सागर छापखाना हा कोणी काढला होता? तर निर्णय सागर छापखाना हा जावजी दादजी चौधरी यांनी काढलेला आपल्याला पाहायला मिळतो। दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत लायसन बिलाच्या संदर्भात। लायसन बिलाचा व्यापार आणि व्यवसायावर विपरीत परिणाम होईल, यासाठी लायसन बिलाला कोणी विरोध दर्शवला होता? तर रामचंद्र विठ्ठल लाड यांनी लायसन बिलाला विरोध दर्शवलेला आपल्याला पाहायला मिळतो। पुढचा मुद्दा आपण आंतरजातीय विवाहाच्या संदर्भात एक बिल पाहणार आहोत। आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी 5 सप्टेंबर 1919 रोजी मुंबईच्या मध्यवर्ती कायदेमंडळामध्ये कोणी बिल सादर केले होते? तर विठ्ठलभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेलांचे जे भाऊ आहे विठ्ठलभाऊ पटेल, विठ्ठलभाई पटेलांनी आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी मुंबईच्या मध्यवर्ती कायदेमंडळामध्ये 5 सप्टेंबर 1919 रोजी एक विधेयक सादर केलेलं आपल्याला पाहायला मिळते। या गोष्टीचं समर्थन करण्यासाठी महाराष्ट्रातील दिनकरराव जवळकर जे एक व्यक्तिमत्व होतं ब्राह्मणेतर समाजाचं, तर त्यांनी प्रणय प्रभाव नाटक लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत सेनापती बापट हे सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष होते। फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना सुभाषचंद्र बोसांनी 1939 मध्ये केली होती। तर त्यावेळेस महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष कोण होते? तर सेनापती बापट। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत ज्यावेळेस 1857चा उठाव झाला त्यावेळेस औरंगाबादमध्ये देखील उठाव झाला होता। त्या उठावाचं नेतृत्व मीर फिदा अली यांनी केले होते। तर हा प्रश्न आवर्जून लक्षात असू द्या, कारण यावर अनेकदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की औरंगाबादमध्ये जेव्हा 1857च्या उठावाच्या वेळेस उठाव करण्यात आला होता तर त्याचं नेतृत्व कोण केलं होतं? तर ते म्हणजे मीर फिदा अली यांनी। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते? ही परिषद 1928 मध्ये पार पडली, पहिली अखिल भारतीय बंगाल विद्यार्थी परिषद। त्यावेळेस त्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते। या अगोदर आयोगाने यावर देखील प्रश्न विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो का पहिल्या अखिल भारतीय किंवा अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर ते म्हणजे जवाहरलाल नेहरू। पुढचा मुद्दा आपण कामगार चळवळीच्या संदर्भात पाहणार आहोत। कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हणतात? तर कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना ओळखले जाते। आणि नारायण मेघाजी लोखंडे हे खऱ्या अर्थानं कामगारांच्या गळ्यातलं ताईत होते। आणि विशेष म्हणजे त्यांनी मुंबईमध्ये ज्यावेळेस हिंदू मुस्लिमांचा दंगा झाला त्यावेळेस ते शमवण्याचं काम केलं। त्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यावेळेस त्यांना राह बहादूर या किताबाने सन्मानित करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत। इव्हनच एक गोष्ट आणखी नारायण मेघाजी लोखंडेच्या संदर्भात लक्षात ठेवावी लागेल। कृष्णराव भालेकरांनी जे दिनबंधू वृत्तपत्र काढलं होतं ते नंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईमध्ये चालवलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामधून त्यांनी कामगारांचे प्रश्न मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात। ही बाब देखील विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आणि याशिवाय 1897 मध्ये त्यांचं निधन झालेलं होतं। आता अलीकडे कमेंटमध्ये हा प्रश्न आलेला आहे, प्लेगच्या साथीमुळे त्यांचं निधन झालं होतं 1897ला। याच वर्षी सावित्रीबाई फुले यांचं देखील निधन झालेलं होतं 1897 मध्ये। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत इसवी सन 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनीच केलेली आपल्याला पाहायला मिळते। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या संदर्भात। महर्षी धोंडो केशव कर्वे या समाजसुधारकाने 1893 मध्ये पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदनमधील एका विधवेशी विवाह केला होता। त्यांचं नाव गोदूताई असं होतं। महर्षी कर्वे यांनी त्यांचं नाव लग्नानंतर आनंदीबाई असं ठेवलं। गोदूताई ही त्यांच्या मित्राचीच म्हणजेच नरहरीपंत जोशी यांची बहीण होती। ही बाब या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे का गोदूताई ही कोणाची बहीण होती? तर नरहरीपंत जोशी यांची, जे महर्षी धोंडो केशव कर्वेचे मित्र होते आणि त्यांनी आपल्या मित्राच्या बहिणीशीच लग्न केलेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि ही जी गोदूताई आहे ही पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदनमधील एक विधवा होती आणि त्या विधवेशी यांनी 1893 मध्ये लग्न केलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यावेळेस समाजाने त्यांच्यावर बहिष्कार घातलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर ते वर्धा या ठिकाणी राहू लागले महर्षी धोंडो केशव कर्वे। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत राष्ट्रीय सभेच्या संदर्भात। राष्ट्रीय सभेचं 1916चं जे अधिवेशन पार पडलं ते लखनौ या ठिकाणी। त्यावेळेस लखनौ या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ हे
दोन गट एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे जे दोन झाल आणि मवाळ जे एकत्र आले किंवा हिंदू मुस्लिम जे एकत्र आले ते ॲनी बेझंट यांच्या प्रयत्नाने. म्हणून झाल आणि मवाळ यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न कोणी केला तर ॲनी बेझंट यांनी. आणि शिवाय हिंदू मुस्लिमांना एकत्र आणण्याचा प्रयत्न देखील या 1916च्या अधिवेशनात म्हणजेच लखनौ अधिवेशनात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत आणि तो देखील खूप महत्त्वाचा असणार आहे. हिंदू मुस्लिम ऐक्य हे 1916च्या काँग्रेसच्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 1916च्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ते 1916च्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते अंबिकाचरण मुजुमदार. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण तर ती म्हणजे आनंदीबाई जोशी. हे अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातली पहिली पदवी मिळवणारी देशातली पहिली महिला आहे आनंदीबाई जोशी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. डेक्कन रॉयट कमिशनच्या संदर्भात मुंबई सरकारतर्फे दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी डेक्कन रॉयट्स कमिशन स्थापन करण्यात आलं होतं. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का मुंबई सरकारतर्फे दक्षिणेमध्ये भारताच्या दक्षिण भागात विशेषतः पुणे या ठिकाणी सुपे भागामध्ये जो उठाव झाला होता शेतकऱ्यांचा, शेतकरी का असंतोषी आहे याची चौकशी करण्यासाठी डेक्कन रॉयट्स कमिशन नेमण्यात आलं होतं. आतापर्यंत बऱ्याच वेळा यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे. लोकांना राजकीय शिक्षण मिळावं या उद्देशानं डेक्कन सभा कधी स्थापन करण्यात आली होती तर लोकांना राजकीय शिक्षण मिळावं यासाठी डेक्कन सभेची स्थापना 1896मध्ये स्थापन झाली होती. तर या ठिकाणी एक मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे का डेक्कन सभा कोणी स्थापन केली तो गोपाळकृष्ण गोखले होते, महादेवराव रानडे होते. महादेवराव रानडे, गोपाळकृष्ण गोखले यांनी डेक्कन सभेची स्थापना 1896मध्ये केली. कारण ज्यावेळेस सार्वजनिक सभा लोकमान्य टिळकांच्या हातात गेली 1895 नंतर, तर त्यावेळेस त्यामधून सार्वजनिक सभेतून गोपाळकृष्ण बाहेर पडले. त्यावेळेस गोपाळकृष्ण गोखले हे सार्वजनिक सभेचे सचिव होते. त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या हातात जेव्हा सार्वजनिक सभा गेली तर त्यावेळेस त्यांनी खंडबंडीची चळवळ चालवलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर याच सार्वजनिक सभेतून सचिव या पदावर असताना बाहेर पडले गोपाळकृष्ण गोखले आणि त्यांनी महादेवराव रानडे यांच्यासोबत मिळून त्यांनी आपल्याला डेक्कन सभा स्थापन केलेली पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने हा मुद्दा तुम्ही आवर्जून लक्षात ठेवू शकता का डेक्कन सभेची स्थापना कोणी केली तर डेक्कन सभेची स्थापना महादेवराव रानडे आणि गोपाळकृष्ण गोखले यांनी 1896मध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे. 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव दक्षिण भारतामध्ये कुठं झाला तर तो आपल्याला पाहायला मिळतो. पहिला उठाव दक्षिण भागात महाराष्ट्राच्या तो पुणे सुपे पुणे या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये. 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव पुणे जिल्ह्यातील सुपे या ठिकाणी झाला होता. ही तारीख आवर्जून लक्षात असू द्या. 12 मे 1875मध्ये शेतकऱ्यांचा पहिला उठाव पुणे जिल्ह्यातील सुपे या गावी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली तर राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना 15 ऑगस्ट 1906मध्ये करण्यात आली होती. स्वदेशी आंदोलनाच्या दरम्यान बंगालची फाळणी झाली, तदनंतर राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना झाली होती का भारतातील विद्यार्थ्यांनी इंग्रजांच्या शाळेत न शिकता त्यांनी भारतीयांनी स्थापन केलेल्या शाळेत शिकावं अशी ही भूमिका राष्ट्रीय शिक्षण परिषदेची होती. त्यासाठी राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना 15 ऑगस्ट 1906मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. असहकार चळवळीबरोबर महात्मा गांधीजींनी आणखी कोणते कार्यक्रम हाती घेतले होते तर हा देखील एक खूप महत्त्वाचा मुद्दा असणार आहे का असहकार चळवळीमध्ये महात्मा गांधींनी कोणते कार्यक्रम हाती घेतले होते तर त्याच्यामध्ये 2-3 कार्यक्रम तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. स्वदेशी प्रसार असेल, हिंदू मुस्लिम ऐक्य असेल, मद्यपान बंदी असेल, अस्पृश्यता विरोध असेल, तर हे सगळे कार्यक्रम असहकार चळवळीच्या दरम्यान महात्मा गांधीजींनी हातात घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये स्वदेशी प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी, अस्पृश्यता निर्मूलन हे सर्व असहकार चळवळीच्या दरम्यान राबवलेले कार्य आहेत. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. श्रीनिवास शास्त्री, पंडित हृदयनाथ कंद्रू, त्याच्यानंतर ठक्कर बाप्पा, नामद जोशी, काकासाहेब लिमये हे भारत सेवक समाजाचे सदस्य होते. तुम्हाला माहीत असेल भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती 12 जून 1905 रोजी. त्याच वर्षी 1905मध्ये बनारस अधिवेशनाचे, विशेषतः काँग्रेसच्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले. त्यांनी भारत सेवक समाज स्थापन केला होता 12 जून 1905 रोजी. तर त्या भारत सेवक समाजाचे काही सदस्य आहेत ते तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा.
त्याच्यामध्ये श्रीनिवास शास्त्री आहेत, पंडित हृदयनाथ कंजरू आहेत, ठक्करबाप्पा आहेत, नामा जोशी आहे, काकासाहेब लिमये आहे. हे भारत सेवक समाजाचे सदस्य होते आणि भारत सेवक समाजाची स्थापना 12 जून 1905 रोजी झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण 1857च्या उठावाच्या संदर्भात पाहणार आहोत. 1857चा जो उठावा दरम्यान कोल्हापूर येथून ब्रिटिशांविरुद्ध उठावाचं जे नेतृत्व केलं ते चिमासाहेबांनी केलं होतं. ही बाब आवर्जून लक्षात असू द्या का कोल्हापूरमध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध कोणी उठावाचं नेतृत्व केलं होतं तर चिमासाहेब यांनी. पुढचा मुद्दा डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट केव्हाचा आहे तर डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट जो आहे तो 1879चा आहे. डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट 1879चा. पुढचा मुद्दा बाळशास्त्री जांभेकर हे मराठीतील पहिले पत्रकार, अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक, मराठी वृत्तपत्राचे जनक, कुलाबा वेधशाळेचे जनक होते बाळशास्त्री जांभेकर. तर आवर्जून लक्षात ठेवा बाळशास्त्री जांभेकर हे मराठीतील पहिले पत्रकार, अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक, मराठी वृत्तपत्रांचे जनक आणि कुलाबा वेधशाळेचे जनक होते बाळशास्त्री जांभेकर. या बाबी बाळशास्त्री जांभेकरांच्या संदर्भात लक्षात ठेवण्यासारखे आहे का ते मराठीतले पहिले पत्रकार होते. दर्पण नावाचं वृत्तपत्र त्यांनी काढलं, नंतर त्यांनी दिग्दर्शन काढलं 1840च्या दरम्यान आणि दिग्दर्शन हे भौतिकशास्त्राला समर्पित एक मासिक होतं. तर पुढचा मुद्दा अक्कलकोटच्या युवराजाचे ते शिक्षक होते. हा एक खूप वेळा आलेला प्रश्न आहे आणि मराठी वृत्तपत्राचे जनक आहेत. कुलाबा वेधशाळेचे ते जनक आहेत. या बाबी बाळशास्त्री जांभेकरांच्या संदर्भात आवर्जून लक्षात ठेवा आणि त्यांना बाळशास्त्री जांभेकरांना पहिले बृहस्पती म्हटलं जाते आणि दुसरे बृहस्पती म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकर. या दोन्ही बाबी आवर्जून लक्षात ठेवाव्या विद्यार्थ्यांनी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणारं ब्रिटिश भारतातलं पहिलं संस्थान कोणतं तर प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणारं ब्रिटिश भारतातलं पहिलं संस्थान म्हणजे बडोदा संस्थान होय. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली होती तर अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना महात्मा गांधीजींनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. भूमिगत चळवळ ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात प्रथमतः कोणी सुरू केली तो भूमिगत चळवळ ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात प्रथमतः सुरू केली. म्हणजे प्रथमतः कोणी सुरू केली म्हटल्यापेक्षा कुठे सुरू झाली हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर भूमिगत चळवळ ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आणि प्रथमतः सुरू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का भूमिगत चळवळ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रथमतः सुरू करण्यात आली होती तर सातारा जिल्ह्यामध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत प्रार्थना सभेचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आवर्जून लक्षात ठेवा. प्रार्थना सभेचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे हा आहे. तर या ठिकाणी आणखी एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवा लागेल का भूमिगत चळवळ ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली होती सातारा. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा आणि काही पुस्तकामध्ये त्याचं उत्तर ठाणे दिलेलं आहे. या दोन्ही मुद्दे आवर्जून लक्षात ठेवा की भूमिगत चळवळ ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेली आहे. या ठिकाणी मी सातारा हे उत्तर घेतलेलं आहे त्याचं. तर काही पुस्तकामध्ये त्याचं ठाणे हे उत्तर दिलेलं आहे. हे विद्यार्थ्यांनी दोन जिल्हे आवर्जून लक्षात ठेवावे भूमिगत चळवळीच्या संदर्भात सातारा आणि ठाणे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत प्रार्थना सभेचं महत्त्वाचं उद्दिष्ट कोणतं तर समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे हे प्रार्थना सभेचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सुबोध पत्रिका हे एक मासिक होतं प्रार्थना सभेचं. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. प्रार्थना सभेचा जो प्रार्थना सभेची जी स्थापना झाली ती मुंबईला झाली होती. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भागवत धर्मावर विश्वास होता, वारकरी संप्रदायावर विश्वास होता प्रार्थना सभेचा आणि त्याच्यामध्ये राघव भांडारकर असेल, दादोबा पांडुरंग तर्खडकर असेल असे महत्त्वाचे व्यक्ती होते. विशेषतः राघव भांडारकरांनीच या प्रार्थना सभेची नियमावली किंवा तत्वे लिहिलेली आपल्याला पाहायला मिळतात. कोणता दिवस शोक दिवस म्हणून साजरा केला जातो किंवा पाळला जातो तर ज्यावेळेस बंगालची फाळणी झाली 16 ऑक्टोबर 1905 तर त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो तो दिवस शोक दिवस म्हणून साजरा केला जातो. 16 ऑक्टोबर 1905 बंगालची फाळणी लॉर्ड कर्झनने केली होती आणि त्याचा जो आराखडा तयार केला होता तो आपण पाहतो की विल्यम वार्डनं तयार केला होता आणि या बंगालच्या फाळणीला एका इंग्रजांनी विरोध केला होता ते म्हणजे हेनरी कॉटन यांनी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत इसवी सन 1911 भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली होती. 1911 भारतात हवाई परिवहनाची सुरुवात लॉर्ड डर्बी यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. 1911 भारतात हवाई परिवहनाची सुरुवात लॉर्ड डर्बी यांनी केली होती. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत पेठचे राजे भगवंतराव पाडेकर. तर पाडेकर यांना
20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्यांनी बंडखोरांना मदत केली होती असा आरोप त्या भगवंतराव पाडेकरांवर ठेवण्यात आला आणि त्यांना फाशी देण्यात आली होती. पेठचे, विशेषतः नाशिक भागातलं पेठ, तिथचे राजे होते भगवंतराव पाडेकर. यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्यांनी बंडखोरांना मदत केली होती असा आरोप त्यांच्यावर ठेवून त्यांना 20 मे 1857 रोजी भगवंतराव पाडेकरांना, पेठचे राजे होते, त्यांना फाशी देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. जरी घनश्यामदास बिर्ला म्हणा किंवा वालचंद्र हिराचंद म्हणा, या व्यक्ती स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्या नव्हत्या, मात्र त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये खूप मोठी आर्थिक आणि इतर मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. घनश्यामदास बिर्ला, वालचंद हिराचंद हे उद्योगपती व्यक्ती आहेत आणि या व्यक्तींनी स्वातंत्र्य चळवळीत प्रत्यक्षरित्या भाग जरी घेतला नसला तर स्वातंत्र्य चळवळीला त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि इतर मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आणखी हा देखील महत्त्वाचा आवर्जून लक्षात ठेवा की जमनालाल बजाज असेल, वाडीलाल लल्लूभाई मेहता असेल, लाला शंकरलाल असेल, या मंडळीचा राष्ट्रसभेत सहभाग होता. हे उद्योगपती होते. जमनालाल बजाज, वाडीलाल लल्लूभाई मेहता, लाला शंकरलाल या मंडळीचा राष्ट्रीय सभेमध्ये सहभाग असलेला आपल्याला दिसतो. मात्र कोणाचा सहभाग नव्हता तर घनश्यामदास बिर्ला, वालचंद हिराचंद या व्यक्ती स्वातंत्र्य चळवळीत सहभागी नव्हत्या, मात्र आर्थिक मदत करत होत्या, इतर मदत करत होत्या. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि हा देखील मुद्दा खूप महत्त्वाचा असणार आहे. वनिता समाज हा कोणी स्थापन केला होता? वनिता समाजाची स्थापना रखमाबाई राऊत यांनी केली होती. रखमाबाई राऊत यांना हिंदू लेडी म्हणून ओळखलं जाते, ही बाब लक्षात असू द्या. लेबर स्वराज्य पार्टीचे नेते कोण होते? लेबर स्वराज्य पार्टीचे नेते होते काझी नझरुल इस्लाम. हे नाव खूप महत्त्वाचं आहे का लेबर स्वराज्य पार्टीचे नेते कोण? तर लेबर स्वराज्य पार्टीचे नेते होते काझी नझरुल इस्लाम. पुढचा मुद्दा आपण साधकाश्रमाशी संबंधित पाहणार आहोत. अलीकडे साधकाश्रमाला विशेषतः 2021 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली. साधकाश्रमाची स्थापना 1921 मध्ये झाली होती. केशवराव देशपांडे यांनी साधकाश्रमाची स्थापना केली होती आणि या आश्रमाची स्थापना अंधेरीचे जे आनंदीलाल पोद्दार होते या शेटजींच्या वाड्यात करण्यात आली होती. या साधकाश्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक प्रतिज्ञा करावी लागत असे का मी संपूर्ण जीवनामध्ये कधीच सरकारी नोकरी करणार नाही. अतिशय महत्त्वाचा हा इतिहासातील एक संदर्भ आहे साधकाश्रम. आवर्जून लक्षात असू द्या का साधकाश्रमाची स्थापना केव्हा झाली होती? ते 1921 मध्ये. कोणी केली होती? तर केशवराव देशपांडे यांनी. कुठे केली होती? तर अंधेरीचे जे आनंदीलाल पोद्दार आहे या शेटजींच्या वाड्यात केली होती. आणि या साधकाश्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला एक शपथ घ्यावी लागत होती किंवा प्रतिज्ञा करावी लागत होती का मी सरकारी नोकरी कधीही करणार नाही. पुढचा मुद्दा आपण असहकार आंदोलनाच्या संदर्भात बघणार आहोत. असहकार आंदोलनादरम्यान भुसावळचे वासुदेव दास्ताने, सोलापूरचे रामचंद्र शंकर राजवाडे असेल, साताराचे अष्टपुत्रे, उंबरगावचे नानासाहेब देवदेकर इत्यादींनी वकिली सोडली होती. मात्र अण्णासाहेब भोपटकर आणि बॅरिस्टर जयकर हे पुण्यातील अग्रगण्य वकील होते. यांनी मात्र असहकार आंदोलनाच्या दरम्यान जे 1920च्या दरम्यान सुरू झालं, लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर 1 ऑगस्ट 1920, तर त्यावेळेस अण्णासाहेब भोपटकर आणि बॅरिस्टर जयकर हे पुण्यातील अग्रगण्य वकिलांनी त्यावेळेस मात्र वकिली सोडलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. तर या ठिकाणी मग कोणी वकिली सोडली होती? तर असहकार आंदोलनाच्या दरम्यान भुसावळचे जोड्या लावण्यामध्ये हा प्रश्न अगोदर देखील आयोगाने विचारलेला आहे. असहकार आंदोलनाच्या दरम्यान भुसावळचे वासुदेव दास्ताने असेल, सोलापूरचे रामचंद्र शंकर राजवाडे असेल, साताऱ्याचे अष्टपुत्रे असेल, उंबरगावचे नानासाहेब देवदेकर असेल इत्यादींनी वकिली सोडली होती. मात्र अण्णासाहेब भोपटकर आणि बॅरिस्टर जयकर या पुण्यातील अग्रगण्य वकिलांनी वकिली सोडलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर मुळशी सत्याग्रहाचे पहिले जे सत्याग्रही होते ते म्हणजे शंकरराव देव. मुळशी सत्याग्रहाची सुरुवात रामनवमीच्या दिवशी झाली होती, म्हणजे 16 एप्रिल 1921 रोजी. या घटनेला 2021 मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आवर्जून लक्षात ठेवा, मुळशी सत्याग्रहाची सुरुवात केव्हा झाली होती? तर 16 एप्रिल 1921 रोजी रामनवमीच्या दिवशी. आणि मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? विशेषतः जलसत्याग्रही शंकरराव देव होते. तर मुळशी एक धरण बांधणार होते मुळशी या गावामध्ये, त्यामुळं अनेक लोक विस्थापित होणार होते. त्याला एक विरोध दर्शवण्यासाठी सेनापती बापट असेल, शंकरराव देव असेल आणि त्याच्यानंतर वेगवेगळे व्यक्ती त्या संदर्भात आहे. तर मुळशी सत्याग्रहाला विरोध जो दर्शवला तो विशेषतः
मोठ्या प्रमाणात सेनापतीबाई पट यांनी. मात्र मुळशी सत्याग्रहाचे पहिले जे सत्याग्रही होते जलसत्याग्रही ते शंकरराव देवसलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता पुढचा मुद्दा, आर्य बांधव समाज ही एक गुप्त संघटना होती. कुठं होती हे महत्त्वाचं आहे. तर आर्य बांधव समाज ही एक गुप्त संघटना होती, ती नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. आर्य बांधव समाज ही गुप्त संघटना कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती, तर ती नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 20 मार्च 1920 रोजी पार पडलेल्या माणगाव परिषदेत छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य चळवळीचं नेतृत्व कोणी करावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तर 20 मार्च 1920 मध्ये ज्यावेळेस कोल्हापूरमधील माणगाव परिषद भरली त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य चळवळीचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करावं अशी एक अपेक्षा व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 20 जुलै 1924 मध्ये ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली तर या सभेच्या कार्यकारिणी मंडळाचे जे अध्यक्ष होते ते स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तर त्यावेळेस बहिष्कृत हितकारणी सभेचे जे सेक्रेटरी होते ते सीताराम शिवतकर होते. ह्या दोन्ही बाबी विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात घ्याव्या. का बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केव्हा झाली, तर 20 जुलै 1924 रोजी. या सभेच्या कार्यकारी मंडळामध्ये या सभेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि इतर सेक्रेटरी कोण होते, तर सीताराम शिवतकर. हे बहिष्कृत हितकारणी सभेचे सचिव होते, ज्याला आपण सेक्रेटरी म्हणतो, सीताराम शिवतकर. आता बहिष्कृत हितकारणी सभेचं जे ब्रीदवाक्य आहे ते म्हणजे शिका, संघटित व्हा व संघर्ष करा, हे बहिष्कृत हितकारणी सभेचं ब्रीदवाक्य असलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 1909 मध्ये भिवाजी नरे यांनी सीताराम बुले व बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचलकर यांच्या मदतीने कामगार हितवर्धक सभा स्थापन केली. यावर अनेक वेळा प्रश्न आले का कामगार हितवर्धक सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली, तर 1909 मध्ये. आणि कामगार हितवर्धक सभा कोणी स्थापन केली, तर भिवाजी नरे सोबत सीताराम बुले आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचलकर यांच्या मदतीनं कामगार हितवर्धक सभा स्थापन झालेली आपल्याला पाहायला मिळते 1909 मध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. नारायण मल्हारराव जोशी यांनी कोणाच्या मदतीनं सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती, तर नारायण मल्हार जोशी यांनी गोपाळ देवधर, नरेश आप्पाजी द्रविड यांच्या मदतीने 1909 मध्ये सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. हा देखील खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं ज्या पद्धतीनं कामगार हितवर्धक सभा आपण बघितलं 1909 मध्ये भिवाजी नरे यांनी सीताराम बुले आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचलकर यांच्या मदतीनं स्थापन केली होती कामगार हितवर्धक सभा. अगदी त्याच पद्धतीनं नारायण मल्हार जोशी यांनी गोपाळ देवधर, नरेश आप्पाजी द्रविड यांच्या मदतीनं 1909 मध्ये सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 1920 मध्ये अखिल भारतीय कामगार महासभा स्थापन करण्यात आली होती. हा एक मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. केव्हा अखिल भारतीय कामगार महासभा स्थापन करण्यात आली होती, तर अखिल भारतीय कामगार महासभा स्थापन करण्यात आली 1920 मध्ये, ज्याला आपण आयटक म्हणतो. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. बीपी वाडिया तुम्हाला माहीत असेल. बीपी वाडिया 1918 मध्ये मद्रास लेबर युनियनची स्थापना केली. यावर अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आले. मद्रास लेबर युनियनची स्थापना कोणी केली, तर मद्रास लेबर युनियनची स्थापना बीपी वाडिया यांनी 1918 मध्ये केली होती. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 23 सप्टेंबर 1884 रोजी कामगारांची पहिली सभा कुठे पार पडली होती, तर 23 सप्टेंबर 1884 रोजी कामगारांची पहिली एक सभा, महासभा म्हणू शकतो आपण त्याला, मुंबईतील परळ या ठिकाणी घेण्यात आली होती. खूप कामगार या ठिकाणी जोडलेले होते. तर ही सभा आवर्जून लक्षात ठेवा. कामगारांची पहिली सभा मुंबईतील परळ या ठिकाणी घेण्यात आली होती 23 सप्टेंबर 1884 मध्ये. पुढचा मुद्दा आपण नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भात पाहणार आहोत. का नारायण मेघाजी लोखंडे यांनी हिंदू मुस्लिम दंग्याच्या वेळेस केलेल्या कार्यामुळं त्यांना रा बहादूर हा किताब देण्यात आला होता. लोखंडे यांना जस्टिस ऑफ पीस या पदवीने देखील सन्मानित करण्यात आले होते. हे दोन्ही मुद्दे आवर्जून लक्षात ठेवा. नारायण मेघाजी लोखंडे यांना रा बहादूर हा किताब का देण्यात आला होता, कारण मुंबईमध्ये जे विठ्ठल मूर्ती खंडित करण्यात आली त्यामुळे हिंदू मुस्लिमांमध्ये मोठ्या प्रमाणात दंगा झाला होता. तो शमवण्यासाठी ते पुढे आले होते आणि त्यांनी हा दंगा व्यवस्थितरित्या शमवण्याचं कार्य केलं. त्यामुळं ब्रिटिशांनी त्यांना रा बहादूर हा किताब दिला होता. आणि लोखंडे म्हणजेच नारायण मेघाजी लोखंडे यांना ब्रिटिश सरकारने जस्टिस ऑफ पीस ही पदवी देऊन देखील सन्मानित केलेलं आपल्याला पाहायला मिळते. खूप महत्त्वाचं एक व्यक्तिमत्व आहे नारायण मेघाजी लोखंडे यांचं. कामगारांच्यासाठी यांनी केलेलं काम खूप महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण गोपाळबाबा वलंकरांच्या संदर्भात पाहणार आहोत. गोपाळबाबा वलंकर यांनी रत्नागिरी येथील दापोली येथे
अनार्य दोष परिहार समाज स्थापन केला होता? यावरही प्रश्न आलेला आहे. अनार्य दोष परिहार समाज कोणी स्थापन केला? तो गोपाळबाबा वलंगकरांनी. आणि कुठे केला? तर रत्नागिरीमध्ये दापोली या ठिकाणी त्यांनी अनार्य दोष परिहार समाज स्थापन केला होता. त्यांच्यावर महात्मा फुले यांचा प्रभाव होता आणि ते दलितांमधील पहिले वार्ताहर होते. हा एक मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. गोपाळबाबा वलंगकर हे दलितांमधील पहिले वार्ताहर होते आणि त्यांनी 1888 एक महत्त्वाचं पुस्तक लिहिलं, ते म्हणजे विटाळ विध्वंस. हे पुस्तक कुणाचं? तर विटाळ विध्वंस हे जे पुस्तक आहे ते गोपाळबाबा वलंगकरांचं आहे, 1888 मधलं. गोपाळबाबा वलंगकरांच्या संदर्भात आवर्जून हे सर्व मुद्दे लक्षात असू द्या का गोपाळबाबा वलंगकरांवर कोणाचा प्रभाव होता? तर महात्मा फुलेचा. त्यांनी अनार्य दोष परिहार समाज कोठे स्थापन केला? तर त्यांनी रत्नागिरी दापोली या ठिकाणी अनार्य दोष परिहार समाज स्थापन केला. ते दलितांमधले पहिले बातमीदार म्हणजेच वार्ताहर होते. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा का त्यांनी 1888 विटाळ विध्वंस हे पुस्तक लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण श्री शंकर प्रासादिक सोमवंशी हितचिंतक सभा या संदर्भात पाहणार आहोत. पुण्यामध्ये 1904 श्री शंकर प्रासादिक सोमवंशी हितचिंतक मित्र समाजाची स्थापना शिवराम जनाबा कांबळे यांनी केली होती. आणि तुम्हाला माहीत असेल पार्वती मंदिर सत्याग्रह परिषदेचे किंवा सत्याग्रहाचे अध्यक्ष होते शिवराम जनाबा कांबळे. SM जोशीनं देखील त्यावेळेस पुढाकार घेतला होता पार्वती मंदिर सत्याग्रहामध्ये. त्यांच्यावर गोपाळबाबा वलंगकर, लोकितवादी, गोपाळ गणेश आगरकर, बाबा पद्मनजी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव असलेला आपल्याला पाहायला मिळतो. शिवराम जनाबा कांबळे खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील शिवराम जनाबा कांबळे. मग शिवराम जनाबा कांबळे यांनी कोणत्या वर्षी श्री शंकर प्रासादिक सोमवंशी हितचिंतक मित्र समाज स्थापन केला होता? तर पुण्यामध्ये 1904 श्री शंकर प्रासादिक सोमवंशी हितचिंतक मित्र समाजाची स्थापना शिवराम जनाबा कांबळे यांनी केलेली होती. त्यांच्यावर गोपाळ बाबा वलंगकर, लोकितवादी आगरकर, बाबा पद्मनजी यांच्या विचारांचा आपल्याला मोठा प्रभाव असलेला दिसून येतो. हे व्यक्तिमत्व आवर्जून लक्षात ठेवा. कोणाकोणाचा प्रभाव शिवराम जनाबा कांबळेवर होता? गोपाळबाबा वलंगकरांचा, लोकितवादींचा, त्याच्यानंतर गोपाळ गणेश आगरकरांचा, बाबा पद्मनजींचा मोठा प्रभाव, विचारांचा प्रभाव या शिवराम जनाबा कांबळेवर होता. आणि शिवराम जनाबा कांबळे हे पार्वती मंदिर सत्याग्रहाचे अध्यक्ष असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पार्वती मंदिर सत्याग्रह 1929 झाला होता. हे देखील विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोल्हापूर संस्थानामध्ये 1902 सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी 50% जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मग कोणत्या वर्षी मागासवर्गीयांसाठी 50% जागा राखून ठेवण्याचा निर्णय कोल्हापूर संस्थानामध्ये घेण्यात आला होता? तर 1902 पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. राजकीय हक्क देण्यासाठी ब्रिटिश सरकारनं ज्यावेळेस लॉर्ड साऊथ बरोच्या अध्यक्षतेखाली मतदान कमिटी 1919 नेमली, तर त्यावेळेस अस्पृश्यांसाठी राजकीय हक्काची मागणी करण्यासाठी 2 व्यक्तींची निवड त्यावेळेस करण्यात आली होती. एक म्हणजे विरा शिंदे आणि दुसरे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यावेळेस राजकीय हक्कांची मुहूर्तमेढच रोवल्या गेली, विशेषतः अस्पृश्यांसाठी. आणि या वेळी आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी मतदानाचा हक्क, उमेदवारीचा हक्क आणि अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या मागण्या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मग यावरून 2-3 प्रश्न निर्माण होतात का साऊथ ब्युरो कमिशन केव्हा नेमण्यात आलं? तर 1919 आणि जे लॉर्ड साऊथ बरो हे कमिशन कशाच्या संदर्भात होतं? तर हे मतदान प्रक्रियेच्या संदर्भातलं कमिशन आहे 1919. आणि यावेळेस कोणत्या 2 व्यक्तीची, भारतातल्या कोणत्या 2 व्यक्तींची निवड, विशेषतः महाराष्ट्रातील 2 व्यक्तींची निवड यावर करण्यात आली या मतदान कमिटीवर? तर त्यामध्ये अस्पृश्यांच्या राजकीय हक्कासाठी म्हणा विरा शिंदे आणि आंबेडकरांची निवड या मतदान कमिटीवर 1919 करण्यात आली होती. त्यावेळेस विरा शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, विशेषतः आंबेडकरांनी राजकीय हक्काची मागणी केली. अस्पृश्यांसाठी मतदानाचा हक्क मागितला, उमेदवारीचा हक्क मागितला. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली दिसते. मात्र विरा शिंदेचा विरोध होता अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ या विषयाला. मात्र आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावे अशी मागणी या मतदान कमिटीमध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे साऊथ बरोच्या अध्यक्षतेखाली जे मतदान कमिटी नेमली त्यामध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली इंटकची स्थापना करण्यात आली मुंबईला, ज्याला आपण इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणतो. 1947 इंटकची स्थापना झाली. या संघटनेला श देण्यासाठी समाजवाद्यांनी 1948 हिंदू मजदूर सभा काढली होती.
हा देखील एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्हाला विचारण्यात आलं, ज्यावेळेस इंटकची स्थापना 1947मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली होती, त्यावेळेस या संघटनेला श देण्यासाठी समाजवाद्यांनी 1948मध्ये कशाची स्थापना केली होती? हिंदू मजदूर सभा. कारण इंडियन नॅशनल ट्रेड युनियन जे काँग्रेस होतं ते भांडवलदाराचं हित जोपासणारं होतं आणि भांडवलदाराला विरोध करणारे हे जे लोक होते हे समाजवादी होते. म्हणून समाजवाद्यांनी या इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसला विरोध करण्यासाठी 1948मध्ये हिंदू मजदूर सभा स्थापन केलेली आपल्याला पाहायला मिळते. यावर देखील अगोदर आयोगाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राज्यसभेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र लेबर युनियनशी कोण संबंधित आहे? हा 11वी स्टेट बोर्डमधला एक मुद्दा आहे जो रेफरन्स मी या ठिकाणी घेतलेला आहे. महाराष्ट्र लेबर युनियनचे जे अध्यक्ष होते महाराष्ट्र लेबर युनियनचे ते राजन नायर यांच्याशी संबंधित हे महाराष्ट्र लेबर युनियन आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मुंबई गिरणी कामगार युनियनची स्थापना केव्हा करण्यात आली? तर मुंबई गिरणी कामगार युनियनची जी स्थापना आहे ती आवर्जून लक्षात ठेवा. ज्याला आपण मुंबई गिरणी कामगार युनियनची स्थापना 14 जानेवारी 1959मध्ये करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. हा मुद्दा आवर्जून लक्षात असू द्या का मुंबई गिरणी कामगारची स्थापना गिरणी कामगार युनियनची स्थापना कोणत्या रोजी करण्यात आली? तर मुंबई गिरणी कामगार युनियनची स्थापना 14 जानेवारी 1959मध्ये करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आता आपण पाहणार आहोत. बॉम्बे टेक्स्टाईल तुम्हाला माहीत असेल, बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन. तर बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन आपण पाहत आहोत. या युनियनची स्थापना 1926मध्ये नामा जोशी यांनी केली होती. बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियनची स्थापना. तर हे मुद्दे आवर्जून लक्षात ठेवा की मुंबई गिरणी कामगार युनियनची स्थापना मी तुम्हाला सांगितलं 14 जानेवारी 1959मध्ये मुंबई गिरणी कामगार युनियनची स्थापना झाली होती. मुंबई गिरणी कामगार युनियनची स्थापना 14 जानेवारी 1959मध्ये झाली होती आणि बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियनची स्थापना 1926मध्ये नामा जोशी यांनी केली होती. मग बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन कोणी स्थापन केलं होतं? तर बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियनची स्थापना ही नामा जोशींनी केली होती 1926मध्ये. आणि आजही कामगार संघटनांना जो एक कामगार संघटना म्हणून दर्जा दिला जातो तो 1926च्या कामगार कायद्यानुसार. आणि मुंबई गिरणी कामगार युनियनची स्थापना कधी करण्यात आली होती? तर मुंबई गिरणी कामगार युनियनची स्थापना ही 14 जानेवारी 1959मध्ये करण्यात आली होती. आणि बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियनची स्थापना 1926मध्ये नामा जोशींनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. हे आपल्या 11वीच्या स्टेट बोर्डमधले हे रेफरन्स आहे. कामगार आघाडीचे नेते कोण होते? तर कामगार आघाडीचे जे नेते होते ते मुंबईतील दत्ता सामंत होते. ही बाब आवर्जून लक्षात असू द्या. कामगार आघाडीचे नेते दत्ता सामंत होते, डॉक्टर दत्ता सामंत. 1899मध्ये ज्यावेळेस बीडचा उठाव झाला त्या उठावाचं नेतृत्व सदाशिवराव जोशी यांनी केलं होतं. खूप वेळा प्रश्न येत असतो यावर का बीडच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर सदाशिवराव जोशी यांनी 1899मध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखतात? तर महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना ओळखलं जाते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. पांडुरंग महादेव हे सेनापती बापट यांचं नाव म्हणजेच पांडुरंग महादेव म्हणजेच सेनापती बापट. सेनापती बापटांचं नाव पांडुरंग महादेव होतं. त्याच्यानंतर 1921च्या मुळशी सत्याग्रहात त्यांची भूमिका खूप महत्त्वाची होती. आणि खऱ्या अर्थानं सेनापती हे जे नाव आहे हे मुळशी सत्याग्रहामध्ये मुळेच त्यांना मिळालेलं आपल्याला पाहायला मिळते. मुळशी सत्याग्रह हा रामनवमीच्या दिवशी सुरू झाला होता, म्हणजे 16 एप्रिल 1921मध्ये. धरणाच्या संदर्भात होता तो. मुळशी या गावामध्ये टाटा जे कंपनी आहे ते धरण बांधणार होती. त्याला विरोध म्हणून स्थानिक रहिवाशांनी त्याला विरोध केला होता. त्याचं नेतृत्व नंतर सेनापती बापट यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळते. शिवाजी क्लबची स्थापना कोणत्या शहरामध्ये करण्यात आली होती? तर शिवाजी क्लबची स्थापना कोल्हापूर शहरामध्ये करण्यात आली होती. पुढचा मुद्दा पाहणार आहोत. तुम्हाला माहीत असेल चाफेकर बंधूंनी पुण्यातील गणेश खिंडीमध्ये प्लेग कमिशनर रँड आणि आयस्टरचा वध केला होता. तो कोणत्या दिवशी? तर 22 जून 1897मध्ये चाफेकर बंधूंनी पुण्यातील गणेश खिंडीमध्ये प्लेग कमिशनर रँड आणि आयस्टरचा वध केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ही तारीख आवर्जून लक्षात असू द्या. 22 जून 1897मध्ये प्लेग कमिशनर रँड आणि आयस्टरचा वध केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तुम्हाला माहीत असेल हिरा नावाच्या भिल्लाच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाले होते ब्रिटिशांच्या विरुद्ध. कोणत्या वर्षी? तर 1822मध्ये हिरा नावाच्या भिल्लाच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाले होते. भिल्लांच्या हिरा नावाच्या भिल्ला जो होता त्याच्या नेतृत्वाखाली केव्हा उठाव सुरू झाले होते? इंग्रजांच्या विरुद्ध किंवा ब्रिटिशांच्या विरुद्ध 1822मध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. इंग्रज सरकारने उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी कोणावर जबाबदारी टाकली होती? तर इंग्रज सरकारने उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी जे जबाबदारी टाकली ते कॅप्टन अलेक्झांडर आणि मॉन्किनटॉशवर टाकलेली आपल्याला पाहायला मिळते. 1877मध्ये कृष्णराव भालेकरांनी तुम्हाला माहीत असेल दिनबंधू हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. तर हे वृत्तपत्र सुरू करण्यामागं कोणते वृत्तपत्र प्रेरणास्थान होते? तर त्याच्यामध्ये लोककल्याणच्छु आणि ज्ञानचक्षु या
पत्रांपासून स्फूर्ती घेऊन कृष्णराव भालेकरांनी 1877मध्ये दिनबंधू हे वृत्तपत्र काढलं होतं. हे 2 वृत्तपत्र आदर्श होते किंवा स्फूर्तीस्थान होते दिनबंधू काढण्यामागं कृष्णराव भालेकरांनी. त्याच्यामध्ये लोककल्याणच्यू व ज्ञानचक्षू या पत्रांपासून त्यांना स्फूर्ती मिळाली होती आणि त्यावेळेस कृष्णराव भालेकरांनी 1877मध्ये दिनबंधू हे वृत्तपत्र काढलेलं आपल्याला पाहायला मिळते. कृष्णराव भालेकरांनी आपल्या विदर्भामध्ये सत्यशोधक सभा आणि डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली होती. हे मुद्दे देखील विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे का विदर्भामध्ये कृष्णराव भालेकरांनी कोणत्या 2 सभा स्थापन केल्या होत्या. एक होती सत्यशोधक सभा आणि एक मिशन होतं डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कृष्णराव भालेकरांनी केली. इव्हनच कृष्णराव भालेकरांनी त्यांच्या संदर्भात आणखी एक रेफरन्स द्यावा लागेल का विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये बेलोरा हे गाव आहे. त्या बेलोरा गावामध्ये त्यांनी पहिल्यांदा म्हणजे विहिरीतून पाणी काढण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मशीनचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो कृष्णराव भालेकरांनी. आणि त्यांचे अनेक नातेवाईक अमरावती जिल्ह्यातील करसगाव शिरसगाव या गावामध्ये राहत होते, कारण ते माळी समाजात होते आणि माळी समाज सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतो शिरसगाव, कसबा, त्याच्यानंतर करसगावमध्ये. त्या ठिकाणी कृष्णराव भालेकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे नातेवाईक होते. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी 1871मध्ये कृष्णराव भालेकरांनी त्यांच्या संदर्भात काही मुद्दे आपण पाहणार आहोत. 1871मध्ये कृष्णराव भालेकरांनी दिनबंधूमधून एक भजनी अभंग प्रसिद्ध केले होते. त्याचं नाव आहे हितोपदेश. मग जर तुम्हाला विचारण्यात आलं का दिनबंधूमधून हितोपदेश नावाची भजनी अभंग कोणी प्रसिद्ध केले होते 1871मध्ये, तर ते कृष्णराव भालेकरांनी केलेले होते. पण या ठिकाणी आपण पाहिलं काय दिनबंधू हे वृत्तपत्रच 1877मध्ये निघालं होतं. तर ह्या मुद्दा थोडासा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी समजून घ्यावा. ही तारीख वेगळी असू शकते. कृष्णराव भालेकरांनी दिनबंधूमधून हितोपदेश नावाने भजनी अभंग प्रसिद्ध केले होते. तसेच याच वर्षी त्यांनी हितोपदेश भजनी समाज स्थापन केली होता. महत्त्वाचा मुद्दा हा आहे का दिनबंधूमधूनच हितोपदेश ही भजनी अभंग प्रसिद्ध झाले. आणि दुसरी एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवा का हितोपदेश ही भजनी अभंग कोणी प्रसिद्ध केले की तर कृष्णराव भालेकरांनी. आणि त्यानंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न असा का हितोपदेशी भजनी समाज किंवा भजन समाज कोणी संस्था स्थापन केली होती तर कृष्णराव भालेकरांनी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. पुनर्विवाह उत्तेजक मंडळ, हिंदू धर्म व्यवस्थापक सभा ही कोणी स्थापन केली होती. पुनर्विवाह उत्तेजक मंडळ आणि हिंदू धर्म व्यवस्थापक सभा ही विष्णुशास्त्री पंडितांनी स्थापन केली होती. आणि विष्णुशास्त्री पंडितांनी विधवा विवाह नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. विष्णुशास्त्री पंडितांनाच आपण महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणतो. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. आणि त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळ काढलं होतं. सोबतच हिंदू धर्म व्यवस्थापक सभा ही देखील विष्णुशास्त्री पंडितांनी काढली होती. त्यांनी विधवा कन्येशी पुनर्विवाह केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनाच महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणतात. आणि त्यांनी एक विधवा विवाह नावाचं पुस्तक लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे जे ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं खूप मोठं काम आहे. त्यांनी कलकत्त्यामध्ये विशेषतः पश्चिम बंगालमध्ये 25 विधवांचे विवाह लावले होते. म्हणून त्यांना ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणून या नावानंच ओळखल्या जातात. आणि विशेष म्हणजे त्यांच्याच प्रयत्नानं, राजा राममोहन राय यांच्या प्रयत्नानं आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या खऱ्या अर्थानं प्रयत्नानं म्हणू आपण, कारण राजा राममोहन राय तर 1833मध्येच त्यांचं निधन झालं होतं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नाने लॉर्ड डलहौसीनं विधवा विवाह कायदा केला होता 1856मध्ये. ही बाब विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. तायुनी चळवळ. ही चळवळी आपण घेत चालू वेगवेगळ्या पार्टमध्ये, पण एखाद्या मनात सर्व चळवळी जर आपण घेतल्या तर त्या तुम्हाला लक्षात राहीलच असं नाही. तर तायुनी जी चळवळ आहे ती कोणाशी संबंधित होती, त्याचं नेते कोण होते. तर जोड्या लावण्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तायुनी चळवळीची सुरुवात मौलाना करामत अलींनी केली होती. ही बाब आवर्जून लक्षात असू द्या की तायुनी चळवळीची सुरुवात कोणी केली होती तर मौलाना करामत अली यांनी तायुनी चळवळीची सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण मराठा भातृत्व मंडळ आणि शिवाजी मराठा सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली होती तर मराठा भातृत्व मंडळ आणि शिवाजी मराठा सोसायटी या संस्थांची स्थापना बापूराव जगताप यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. हे दोन्ही सोसायटी आणि संस्था आवर्जून लक्षात ठेवा. मराठा भातृत्व मंडळ आणि शिवाजी मराठा सोसायटीची स्थापना बाबूराव जगताप यांनी केलेली आहे. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण.
31 जुलै 1849 रोजी मुंबईमध्ये दादोबा पांडुरंग तळखळकर यांनी परमहंस सभेची स्थापना केली होती. परमहंसिक ब्रह्मचर्य आणि एकेश्वरवादाची कैफियत हे पुस्तक परमहंस सभेची तत्वे सांगतात. परमहंस सभा स्थापनेमागचा जो महत्त्वाचा उद्देश होता की याचे परमहंस सभेचे जे कोणी सदस्य बनत होते त्यांना जातीभेदाला विरोध करणार नाही ही एक प्रकारची शपथ त्यांना घ्यावी लागत होती. परमहंस सभेची स्थापना मुंबईला करण्यात आली होती 31 जुलै 1849 रोजी. आणि परमहंस सभा ही कोणत्याही प्रकारचा भेदभाव न पाळणारी, जातीभेद न मानणारी संस्था होती आणि एक गुप्त संघटना होती. नंतर या संस्थेचे जे सभासद यादी होती ती फुटल्यानंतर ही सभा लयास गेलेली आपल्याला पाहायला मिळते. नंतर त्याचंच पुढं रूपांतर तर आपल्याला प्रार्थना समाजामध्ये झालेलं पाहायला मिळते. तर आवर्जून लक्षात ठेवा, या परमहंस सभेचे 2 पुस्तकं होते, परमहंसिक ब्रह्मचर्य आणि एकेश्वरवादाची कैफियत. त्याच्यामध्ये परमहंस सभेची तत्वे सांगण्यात आली होती. मग कोणत्या 2 पुस्तकामध्ये परमहंस सभेची तत्वे सांगण्यात आली होती तर परमहंसिक ब्रह्मचर्य आणि एकेश्वरवादाची कैफियत. परमहंस सभा स्थापनेमागचा मुख्य उद्देश मी तुम्हाला सांगितला, एक म्हणजे जातीभेदाला विरोध करणे, हा प्रमुख उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत दादोबा पांडुरंग तळखळकर यांच्या संदर्भात. दादोबा पांडुरंग तळखळकर यांनी भिकोबा चव्हाण व रामकृष्ण बाळकृष्ण जयकर यांच्या मदतीनं परमहंस सभेची स्थापना केली होती. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का दादोबा पांडुरंग तळखळकर यांनी कोणाच्या मदतीनं परमहंस सभेची स्थापना केली होती तर भिकोबा चव्हाण आणि राम बाळकृष्ण जयकर. आणि जे राम बाळकृष्ण जयकर होते यांच्या अध्यक्षतेखाली परमहंस सभेची स्थापना झाली होती. जर तुम्हाला विचारण्यात आलं परमहंस सभेचे अध्यक्ष कोण होते तर राम बाळकृष्ण जयकर. परमहंस सभा ही एक गुप्त संघटना होती, तिच्यावर ख्रिश्चन धर्माचा प्रभाव होता. ही बाब लक्षात ठेवा का परमहंस सभेवर कोणाचा प्रभाव होता, ख्रिश्चन धर्माचा. या संघटनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे जातीभेद पाळण्यास विरोध करणे. मी जातीभेद पाळणार नाही अशी शपथ सभासदाला द्यावी लागत असे. सर्व जाती धर्माचे लोक या संघटनेत होते. सभासदांची यादी फुटल्यामुळे ही संघटना लयास गेली. पुढे प्रार्थना समाजाच्या रूपानं ती उदयास आलेली आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी आवर्जून मुद्दे हे लक्षात असू द्या. दादोबा पांडुरंग तळखळकर यांनी भिकोबा चव्हाण, राम बाळकृष्ण जयकर यांच्या मदतीनं परमहंस सभेची स्थापना केली होती. राम बाळकृष्ण जयकर यांच्या अध्यक्षतेखाली परमहंस सभेची स्थापना करण्यात आली. परमहंस सभा ही एक गुप्त संघटना होती, तिच्यावर ख्रिश्चन धर्माचा प्रभाव होता. या संघटनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे जातीभेद पाळण्यास विरोध करणे. मी जातीभेद पाळणार नाही अशी शपथ सभासदाला घ्यावी लागत असे. सर्व जाती धर्माचे लोक या संघटनेत होते. सभासदांची यादी फुटल्यामुळं ही संघटना लयास गेली. पुढे प्रार्थना समाजाच्या रूपानं ती उदयास आलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 31 मार्च 1867 ती लयास आपल्याला प्रार्थना समाजाच्या रूपानं ही परमहंस सभा परत उदयाला आलेली पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आम्ही आमच्या आरोग्यासाठी ही घोषणा कोणी केली होती तर आम्ही आमच्या आरोग्यासाठी ही घोषणा आहे, हा रेफरन्स 11वी स्टेट बोर्डमधला आहे. आम्ही आमच्या आरोग्यासाठी ही घोषणा कोणी दिली होती तर आम्ही आमच्या आरोग्यासाठी ही घोषणा सुखदेव उईके यांनी दिलेली होती. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. आम्ही आमच्या आरोग्यासाठी घोषणा कोणाची तर सुखदेव उईके यांची. ओम आदिशक्ती आदिवासी सेवा संघ कोणी स्थापन केला होता. ओम आदिशक्ती आदिवासी सेवा संघ हा पांडुरंग ढवळा साबळे यांचा आहे. पांडुरंग ढवळा साबळे यांनी ओम आदिशक्ती आदिवासी सेवा संघ स्थापन केला होता. आणि आम्ही आमच्या आरोग्यासाठी ही घोषणा सुखदेव उईके यांनी केली होती. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. श्रमिक महिला संघ कोणी स्थापन केला होता तर श्रमिक महिला संघ हा कॉम्रेड नजूबाई गावित यांनी स्थापन केलेला आपल्याला पाहायला मिळतो. श्रमिक महिला संघ कोणा स्थापन केला होता तर श्रमिक महिला संघाची स्थापना कॉम्रेड नजूबाई गावित यांनी स्थापन केला होता. आदिवासी सुधार समितीची स्थापना कोणी केली होती. आदिवासी सेवा सुधार समितीची स्थापना डॉक्टर रामराव वाडिवे यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आदिवासी सेवा सुधार समितीची स्थापना कोणी केली होती तर आदिवासी सेवा सुधार समितीची स्थापना डॉक्टर रामराव वाडिवे यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. गोलमेज परिषदेत लिबरल फेडरेशनचे प्रतिनिधी म्हणून कोण गेले होते किंवा कोण हजर होते तर पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये लिबरल फेडरेशनचे जे प्रतिनिधी होते हजर राहिलेले होते. त्याच्यामध्ये तेजबहादूर सप्रू असेल, आर श्रीनिवास असेल आणि श्रीनिवास शास्त्री असेल. तर हे पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये लिबरल फेडरेशनचे प्रतिनिधी म्हणून हजर राहिलेले होते. त्याच्यामध्ये तेजबहादूर सप्रू, त्याच्यानंतर आर श्रीनिवास आणि श्रीनिवास शास्त्री हे हजर होते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. डेव्हिड रिकार्डो, जेम्स मिल, जेरमी बेंथम, थॉमस माल्थस यांनी कोणत्या पद्धतीचा पुरस्कार केला होता. रयतवारी पद्धतीचा. आणि महादेवराव रानडे यांचं म्हणणं होतं की आमच्या महाराष्ट्रामध्ये रयतवारी पद्धत ही खूप चांगली आहे आणि ब्रिटिशांनी इथंच ते लागू करावी
त्याला बदलू नये, महसूल पद्धतीमध्ये म्हणजे रयतवारी या महसूल पद्धतीमध्ये बदल करू नये असं स्टेटमेंट महादेवराव रानडेचं आपल्याला पाहायला मिळते. आणि रयतवारी पद्धतीमध्ये शेतकरी आणि सरकार यांचा थेट संबंध होता, त्याच्यामध्ये मध्यस्थ कोणी नव्हता. मात्र आपल्याला ज्यावेळेस 22 मार्च 1793 कायमधारा पद्धती सुरू करण्यात आली त्यावेळेस जमीनदार हा मध्यस्थ वर्ग असलेला पाहायला मिळतो शेतकरी आणि सरकारमध्ये. मात्र रयतवारी पद्धतीचे अनेक चांगले फायदे होते आणि रयतवारी पद्धतीमध्ये जो शेतकरी होता त्याचा थेट संबंध होता, संपर्क होता सरकारशी, मध्यस्थ कोणी नव्हता. त्यामुळं डेव्हिड रिकार्डो असेल, जेम्स मिल असेल, जेरमी बेंथम असेल, थॉमस माल्थस असेल यांनी रयतवारी पद्धतीचा पुरस्कार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये डेव्हिड रिकार्डो, जेम्स मिल, जेरमी बेंथम, थॉमस माल्थस यांनी रयतवारी पद्धतीचा पुरस्कार केला होता. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे. अ क्रिटिक ऑफ कास्ट डिव्हिजन्स हे पुस्तक कोणाचं? अ क्रिटिक ऑफ कास्ट डिव्हिजन्स हे पुस्तक तुकाराम तात्या पडवळकरांचं आहे. आणि तुकाराम तात्या पडवळकर हे एक हिंदू या टोपण नावानं लिखाण करत होते. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी का या ठिकाणी एक पुस्तक आहे, एक क्रिटिक ऑफ कास्ट डिव्हिजन हे कोणाचं पुस्तक आहे? तुकाराम तात्या पडवळकर, जातीभेद विवेकसार हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळते. तुकाराम तात्या पडवळकर यांनी जातीभेद विवेकसार हे पुस्तक लिहिलं आणि ते कोणत्या टोपण नावानं लिखाण करत होते? तर एक हिंदू या टोपण नावानं तुकाराम तात्या पडवळकर लिखाण करत होते आणि त्यांनी अ क्रिटिक ऑफ कास्ट डिव्हिजन्स हे पुस्तक लिहिलेलं पाहायला मिळते आणि त्याचंच आपण दुसरं नाव म्हणू शकतो जातीभेद विवेकसार हे एक पुस्तक. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या स्थापनेच्या वेळी म्हणजे महाराष्ट्र विधान परिषदेची स्थापना तर पुण्याला झाली होती 20 जुलै 1937 तर त्यावेळेस त्या विधान परिषदेची सदस्य संख्या 29 होती. एवढी बाब लक्षात ठेवा. अगोदरी राज्यसभेमध्ये हा प्रश्न आलेला आहे का महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या स्थापनेच्या वेळी म्हणजे 20 जुलै 1937 रोजी विधान परिषदेची सदस्य संख्या किती होती? तर ते 29 होती आणि 20 जुलै 1937 महाराष्ट्र विधान परिषदेची स्थापना पुणा या ठिकाणी झालेली होती, पुणेला. पुढचा आहे रिचर्ड टेम्पल यांनी महादेवराव रानडे यांचं वर्णन द मोस्ट डेंजरस मॅन असं केलं होतं. रिचर्ड टेम्पल हे मुंबईचे हे होते, मीन्स आपण त्याला कलेक्टर म्हणू शकतो. तर रिचर्ड टेम्पल यांनी महादेवराव रानडेंचं वर्णन काय म्हणून केलं? तर रिचर्ड टेम्पल यांनी महादेवराव रानडेचं वर्णन द मोस्ट डेंजरस मॅन असं केलं होतं. किंवा महादेवराव रानडे, न्यायमूर्ती महादेवराव रानडे यांचं वर्णन कोणी द मोस्ट डेंजरस मॅन असं केलं होतं? तर रिचर्ड टेम्पल यांनी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. दादाभाई नौरोजी हे बाळशास्त्री जांभेकरांना आपले गुरु मानत होते. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा का दादाभाई नौरोजीचे गुरु कोण? तर बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकरांना पहिले बृहस्पती म्हणतात. दुसरे बृहस्पती मी तुम्हाला सांगितलं कृष्णशास्त्री चिपळूणकर हे दुसरे बृहस्पती होते. आणि दादाभाई नौरोजींचे गुरु कोण होते? तर बाळशास्त्री जांभेकर हे दादाभाई नौरोजींचे गुरु असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 24 सप्टेंबर तुम्हाला माहीत असेल. 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केली. 60 अनुयायांचा त्याच्यामध्ये समावेश होता. ही बाब आणि दर रविवारी ती प्रार्थना घेतल्या जात असे. तर या ठिकाणी आणि इंग्रजी साम्राज्याशी आपण एकनिष्ठ राहू असे देखील शपथ या सत्यशोधक समाजाच्या वतीनं घेतल्या जात असे. तर आवर्जून लक्षात ठेवा सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली? तर 24 सप्टेंबर 1873 महात्मा फुलेंनी केली आणि 60 अनुयायांचा त्यावेळेस समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण श्रद्धालय छात्रालयाशी संबंधित घेऊ. अमरावतीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना केली होती. अनेक वेळा यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेले आहे. श्रद्धानंद छात्रालय कोणी स्थापन केलं होतं? तर श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी केली होती. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी चळवळीची औपचारिक घोषणा करण्यात आली होती. मग स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली? तर स्वदेशी चळवळीची सुरुवात 7 ऑगस्ट 1905 रोजी झाली. औपचारिक घोषणा करण्यात आली होती स्वदेशी चळवळीची 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी चळवळ सुरू झाली. कारण स्वदेशी चळवळ सुरू होण्यामागं कारण काय होतं? तर स्वदेशी चळवळ सुरू होण्यामागं कारण होतं बंगालची फाळणी. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झनच्या काळात करण्यात आली 16 ऑक्टोबर 1905 रोजी ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्या अनुषंगाने 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी चळवळची औपचारिक घोषणा करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा त्याच वेळेस त्याला आपण वंगभंगाची चळवळ असे देखील म्हणतो. 1857 ब्रिटिशांशी पूर्णपणे इमान राखणारा प्रांत कोणता होता? म्हणजे एकनिष्ठ राहणारा ब्रिटिशांशी, तो म्हणजे मद्रास. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे. 1857च्या उठावात ब्रिटिशांशी पूर्णपणे एकनिष्ठ असणारा प्रांत कोणता होता? तो म्हणजे मद्रास प्रांत. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या काळात राष्ट्रीय आंदोलनात
कोण कोण सहभागी नव्हते, तर सविनय कायदेभंग तुम्हाला माहीत असेल 1930 नंतरचा आहे. सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या काळामध्ये राष्ट्रीय आंदोलनामध्ये कोणाचा सहभाग नव्हता, तर अब्बास तय्यबजी, सी राजगोपालाचारी, अंबालाल सराभाई यांनी सहभाग घेतला नव्हता. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या काळात राष्ट्रीय आंदोलनामध्ये कोणत्या व्यक्तींनी, कोणत्या तत्कालीन सुप्रसिद्ध व्यक्तींनी सहभाग नोंदवला नव्हता. अब्बास तय्यबजी असेल, सी राजगोपालाचारी असेल, अंबालाल सराभाई असेल यांनी सहभाग घेतला नव्हता. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोल्हापूरमध्ये पहिला उठाव कधी झाला? कोल्हापूरमधला जो पहिला, कोल्हापूरमध्ये 2 वेळा 1857च्या दरम्यान उठाव झाले, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. कोल्हापूरमधला पहिला उठाव 31 जुलै 1857 रोजी झाला आणि 27व्या रेजिमेंटमधील सैनिकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. दुसरा उठाव 6 डिसेंबर 1857 रोजी झाला. कोल्हापूरमध्ये उठाव दडपण्याचं काम कोणी केलं होतं? तर कोल्हापूरमधील उठाव दडपण्याचं काम जेकब नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलं होतं. तर कोल्हापूरमधला पहिला उठाव केव्हा झाला होता? तर कोल्हापूरमधला पहिला उठाव 31 जुलै 1857 रोजी झाला होता. 27व्या रेजिमेंटमधील सैनिकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. दुसरा उठाव 6 डिसेंबर 1857 रोजी झाला. कोल्हापूरमधील उठाव दडपण्याचं काम कोणी केलं होतं? तर कोल्हापूरमध्ये उठाव दडपण्याचं काम जेकब नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने केलं होतं. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. अनेक वेळा याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर कोल्हापूरमध्ये किती वेळा उठाव झाला? मग तर 2 वेळा. पहिला झाला 31 जुलै 1857. 27व्या रेजिमेंटमधील सैनिकांनी त्यामध्ये भाग घेतला होता. ही बाब लक्षात ठेवा. कोणत्या रेजिमेंटमधील सैनिकांनी कोल्हापूर उठावामध्ये भाग घेतला होता? 27व्या रेजिमेंटमधील. आणि दुसरा उठाव 6 डिसेंबर 1857 रोजी झाला होता. आणि कोल्हापूरमधील उठाव दडपण्याचं काम कोणी केलं होतं? तर जेकब नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने. पुढचा मुद्दा आपण महाराष्ट्रातील एल्फिस्टनच्या संदर्भात पाहणार आहोत. महाराष्ट्रात एल्फिस्टन हे कमिशनर होते आणि त्यांनीच तुम्हाला माहीत असेल मराठ्यांची सत्ता मोडीस काढली होती 1818मध्ये. तर तेव्हा एल्फिस्टन यांनाच गव्हर्नर म्हणून नेमण्यात आलं होतं. महाराष्ट्रात एल्फिस्टन हे कमिशनर म्हणून कार्यरत असताना त्यांनी रयतवारी प्रथा लागू केली होती आणि ज्यामध्ये रयतवारी प्रथेमध्ये तुम्हाला माहीत असेल शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये थेट संबंध होता. त्यांच्यामध्ये मध्यस्थ कोणीच नव्हता. आणि आपण या अगोदरी पाहिलं का डेव्हिड रिकार्डो असेल, जेम्स मिल असेल, जेरमी बेंथम असेल, थॉमस माल्थस असेल यांनी रयतवारी पद्धती पुरस्कार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि कारण त्याच्यामध्ये मध्यस्थ असणारा जमीनदार वर्ग नव्हता आणि मध्यस्थ असणारा जमीनदार वर्ग हा कायमधारा पद्धतीमध्ये होता आणि कायमधारा पद्धतीमध्ये सूर्यास्त कायदा आपल्याला पाहायला मिळतो. तर महाराष्ट्रात एल्फिस्टन हे कमिशनर म्हणून कार्यरत असताना त्यांनी रयतवारी प्रथा लागू केली होती, ज्यामध्ये शेतकरी व सरकार यांच्यात थेट संबंध होता. त्यांच्यामध्ये मध्यस्थ कोणी नव्हता. मध्यस्थ असणारा जमीनदार वर्ग हा कायमधारा पद्धतीमध्ये नव्हता. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 1857च्या शेतकऱ्यांच्या उठावासंदर्भात वेगवेगळ्या संशोधकांनी आपले मते व्यक्त केली. रणजित गुहा तुम्हाला माहीत असेल. शेतकऱ्यांनी शोषित वर्गासाठी बंड केलं नाही असं 1875मध्ये जो 12 मे 1875मध्ये जो पुण्यातील सुपे गावामध्ये जो उठाव झाला होता त्या संदर्भात रणजित गुहा हे प्रसिद्ध इतिहास लेखक आहे. त्यांनी एक मत व्यक्त केलं का शेतकऱ्यांनी शोषित वर्गासाठी बंड केलं नाही असं मत व्यक्त केलेलं आहे. 1875मध्ये जो शेतकऱ्यांनी उठाव केला होता त्या संदर्भात रणजित गुहांनी मत व्यक्त केलं आहे की शेतकऱ्यांनी शोषित वर्गासाठी बंड केला नाही. अलीकडे रणजित गुहा यांचं निधन झालेलं आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 12 मे तुम्हाला माहीत असेल 1875मध्ये पुण्यामधील सुपे या गावी शेतकऱ्यांचा पहिला उठाव झाला होता. त्या संदर्भात ब्रिटिश सरकारने डेक्कन रॉयट कमिशन नेमलं होतं आणि या कमिशनच्या शिफारसीनुसार 1879मध्ये सरकारनं द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट केला. मग डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट केव्हा करण्यात आला होता? तर 1879मध्ये. आणि या कायद्यानुसार शेतकऱ्यांना तगाई म्हणजे कर्जाची सोय करण्यासाठी शेतकरी बँका सुरू करण्यात आल्या. तसेच या कायद्यानं शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारकडे सहजासहजी जाणार नाहीत याची देखील तरतूद करण्यात आली होती. त्या अन्वये शेतकऱ्यांचा असंतोष कमी करण्याचा प्रयत्न या सरकारचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यावेळेस मुंबईचे जे गव्हर्नर होते ते रिचर्ड टेम्पल होते. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. मग पुण्यातील सुपे या गावी किंवा शेतकऱ्यांचा पहिला उठाव झाला तर 12 मे 1875. या उठावाच्या संदर्भात रणजित गुरुवांनी एक स्टेटमेंट दिलं वरीलप्रमाणे का शेतकऱ्यांनी शोषित वर्गासाठी बंड केलं नव्हतं आणि ब्रिटिश सरकारने डेक्कन रॉयट कमिशनला मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. त्यानंतर या कमिशनच्या शिफारसीनुसार 1879मध्ये द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट करण्यात आला. या कायद्याने डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट कायद्याने शेतकऱ्यांना तगायची सोय करण्यासाठी शेतकरी बँका सुरू करण्यात आल्या, बियाणे उपलब्ध करून देण्यात आली शेतकऱ्यांना. तसेच या कायद्यानं शेतकऱ्यांच्या जमिनी सहजासहजी सावकाराकडे हस्तांतरित होणार नाहीत अशा प्रकारची तरतूद देखील या कायद्यानं करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यान्वये शेतकऱ्याचा एक प्रकारे असंतोष कमी करण्याचा प्रयत्न ब्रिटिश करत होते. आणि यावेळेस मुंबईचे जे गव्हर्नर होते रिचर्ड टेम्पल
हे होते. तर जर तुम्हाला विचारण्यात आलं दी डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ टॅक्स कोणाच्या काळात करण्यात आला होता, तर मुंबईचे जे गव्हर्नर होते रिचर्ड टेम्पल यांच्या काळामध्ये द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ टॅक्स करण्यात आला होता. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. पुढचं मुद्दा आपण पाहणार आहोत, शेतकऱ्यांचा उठावाचा प्रसार 1874मध्ये. इथं उठावाचा प्रसार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे का शेतकऱ्याच्या उठावाचा प्रसार कुठून झाला, तर 1874मध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कर्दे गावापासून झाला. आणि उठाव कधी झाला तर तो 75मध्ये. उठावाचा प्रसार कधी झाला तर 1874मध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कर्दे गावापासून उठावाचा प्रसार झाला. आणि मुळात जो उठाव झाला तो 12 मे 1875मध्ये. पण उठावाचा प्रसार जर तुम्हाला विचारण्यात आलं तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कर्दे गावापासून झालेला आपल्याला पाहायला मिळतो. वासुदेव बळवंत फडके यांचा जर आपण पहिल्यांदा एक मुद्दा आपण अभ्यासणार आहोत का वासुदेव बळवंत फडके यांचा उच्च न्यायालयात बचाव करण्यासाठी कोणी त्यांचं वकीलपत्र घेतलं होतं, तर चिमाजी आपटे यांनी. तर त्याआधी पुण्यामध्ये ज्यावेळेस त्यांची केस चालू होती वासुदेव बळवंत फडके यांची, त्यावेळेस त्यांचं वकीलपत्र गवा जोशींनी घेतलं होतं. गवा जोशी हे गुरु होते वासुदेव बळवंत फडके यांचे. आणि गवा जोशी हे स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. त्यांच्यापासूनच वासुदेव बळवंत फडके यांनी स्वदेशीची प्रेरणा घेतली. म्हणून गवा जोशी हे गुरु होते वासुदेव बळवंत फडके यांचे. आणि पुण्यामध्ये ज्यावेळेस वासुदेव बळवंत फडके यांच्यावर केस चालू होती त्यावेळेस पुण्यामध्ये कनिष्ठ न्यायालयात त्यांचं वकीलपत्र गवा जोशी यांनीच घेतलं होतं. आणि ज्यावेळेस उच्च न्यायालयात केस चालू होती वासुदेव बळवंत फडके यांची, त्यावेळेस त्यांचा बचाव करण्यासाठी महादेव चिमाजी आपटे यांनी हे आपल्याला घेतलेलं पाहायला मिळते वकीलपत्र. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, लोकमान्य टिळक यांनी कोणाला उद्याची भारताची प्रयोगशाळा म्हटलं, कोणत्या संस्थानाला, तर बडोदा संस्थानाला उद्याची भारताची प्रयोगशाळा असं लोकमान्य टिळकांनी बडोदा संस्थानाला म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, पुणे करारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मदन मोहन मालवीय यांनी स्वाक्षरी केली होती. कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये मदन मोहन मालवीय हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. तर पुणे करारावर मदन मोहन मालवीय सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सिग्नेचर होती. ही बाब आवर्जून लक्षात असू द्या. पुणे करार हा आपण पाहतो का 24 सप्टेंबर 1932चा आहे. तर या संदर्भात अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, आदिवासींच्या संदर्भात आदिवासी हा शब्दप्रयोग सगळ्यात पहिल्यांदा कोणी केला. आदिवासींच्या संदर्भात आदिवासी हा शब्दप्रयोग सर्वात प्रथम तर ठक्कर बाप्पा यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का आदिवासींच्या संदर्भात आदिवासी हा शब्दप्रयोग सर्वात प्रथम कोणी केला, तर आदिवासींच्या संदर्भात आदिवासी हा शब्दप्रयोग सर्वात प्रथम ठक्कर बाप्पा यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला, तर भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ डॉक्टर म्हटल्यापेक्षा विराज शिंदे यांनी 1933मध्ये लिहिलेला आपल्याला पाहायला मिळते. मग भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ विराज शिंदे यांनी कोणत्या वर्षी लिहिला, तर 1933मध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, 1905मध्ये यंग थेइस्ट युनियनची स्थापना कोणी केली होती. 1905मध्ये यंग थेइस्ट युनियनची स्थापना विराज शिंदेने केली होती. किंवा विराज शिंदेंनी यंग थेइस्ट युनियनची स्थापना कोणत्या वर्षी केली, तर 1905मध्ये. विराज शिंदे यांनी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघास विरोध केला होता. मी मागच तुम्हाला सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विराज शिंदे यांची निवड झाली होती मतदान कमिटीवर 1919मध्ये साऊथ बरो यांच्या अध्यक्षतेखाली जे मतदान कमिटी नेमण्यात आली होती त्यावर विराज शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड झाली होती. त्यावेळेस राजकीय हक्क मागितले होते या दोघांनी अस्पृश्यांसाठी. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मागितला होता. मात्र त्यावेळेस विराज शिंदे यांनी विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण, 1924मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल भारतीय दलित वर्ग स्थापन केला होता. हा एक मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा की अखिल भारतीय दलित वर्ग कोणी स्थापन केला होता, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि अखिल भारतीय दलित वर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी स्थापन केला होता, तर 1924मध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, 1928मध्ये अंबादेवी मंदिर सत्याग्रह झाला. तर अंबादेवी मंदिर सत्याग्रह कधीचा, तर 1928चा. त्यावेळेस पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अंबादेवी मंदिर सत्याग्रह 1928मध्ये झाला. त्यानंतर आंबेडकरांनी 15 फेब्रुवारी 1928मध्ये अमरावती इथं अंबादेवी मंदिर सत्याग्रह केला होता. या दोन्ही बाबी आवर्जून लक्षात ठेवा. 1928मध्ये अंबादेवी मंदिर सत्याग्रह पंजाबमध्ये पंजाबराव देशमुख, विशेषतः अंबादेवी मंदिर सत्याग्रह हा पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झाला होता आपल्या अमरावतीला 1928मध्ये. आणि डॉक्टर आंबेडकरांनी 15 फेब्रुवारी 1928मध्ये अमरावती इथं अंबादेवी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला होता. मंदिर सत्याग्रह तुम्हाला विचारतात, जसं पार्वती मंदिर सत्याग्रह आपण 1929चा पाला, त्याच पद्धतीनं त्या अगोदर अंबादेवी मंदिर सत्याग्रह झाला होता
हा मुद्दा लक्षात ठेवा 1928मध्ये. आणि पार्वती मंदिर सत्याग्रह झाला तो 1929मध्ये आणि काळाराम मंदिर सत्याग्रह 1931मध्ये. हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहे. युरोपियनचे खून करणे चांगले, चाफेकरांना तुरुंगातून मुक्त केले पाहिजे, असा प्रचार कोल्हापूरच्या शिवाजी क्लबने केला होता. का युरोपियनचे खून करणे चांगले, चाफेकरांना तुरुंगातून मुक्त करा, असा प्रचार कोणी केला होता? तर कोल्हापूरच्या शिवाजी क्लबने. अशा पद्धतीनं हे आजच्या भारताचा विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भातील काही महत्त्वपूर्ण संदर्भ आहे जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील. पुन्हा भेटू आपण अशाच प्रकारच्या इतिहासातील महत्त्वाच्या संदर्भासहित भाग 3 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.